बाल्कनीचा व्ह्यू. हे आमचं क्लब हाऊस आणि मस्त ग्रीनरी आणि हा पाऊस आणि ते छान छोटासा ओढासुद्धा आहे जो की तिथे पाण्याचा सतत आवाज येतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. हा आहे डे 3. नवीन घरातला म्हणता येईल डे 3. सो खूप 3 दिवस आमचे हेप्टिक गेलेत. सामान लावायचं हे तिकडं तरी अजून खूप पसारा पडला आहे. म्हणजे बघा, बेडवर हे अंथरुणं म्हणजे जागा अजून शोधायची ह्याला मला. टी व्ही लावायचं राहिलं आहे, गिझर लावायचं राहिलं आहे. सो खूप छोट्या छोट्या गोष्टी अजून पेंडिंग आहेत. पण जे ते सामान त्याच्या जागी तरी लागले, ज्या मोठ्या गोष्टी त्या पडल्यात बाहेर. असो, ह्या गोष्टी चालतच राहतात. आता मी आधी ऑफिसवरून म्हणून म्हणलं चला आत्ता व्ह्यू घेऊया मस्त बाल्कनीचा. खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप हिरवळ आहे मागच्या साईडला आणि खूप फ्रेश असतं. सकाळ सकाळ तर खूप फ्रेश असतं. आता ब्लॉगिंग कंटिन्यू केलं की तुम्हाला सकाळची व्ह्यूज पण तुम्हाला दिसतीलच. असो, आणि आली आता, वाजलेत 6:30. 7पर्यंत मला माझा स्वयंपाक, हळदीचा आत्ता छोटं मोठं नाश्ता. स्वयंपाकमध्ये भाजी आणि कुकर तरी झाला पाहिजे 7पर्यंत, जेणेकरून मी आता त्याला खाली फिरवायला घेऊन जाईल थोडासा वेळ. म्हणजे मला मग त्याला पण थोडंसं चिडचिड कमी करतो. नाही तर घरात मग असं तो जरा क्रँकी होतो. त्यामुळे आता पटकन जाऊन सगळं उरकायचं आहे. चलो, माझं आता इव्हनिंगचं रुटीन काय फार असं खास नसतं. ज्या सगळ्या बायका करतात तेच, स्वयंपाक, तर हार्दिकला जेवण घालणं किंवा बाहेर फिरायला जाणं, एवढंच. चला, येता आम्ही अंडी घेऊन आलो होतो, कारण 2-3 दिवस झाले अंडीच घरात नव्हती. एक तर शिफ्टिंग करायचं होतं, त्या शिफ्टिंगमध्ये फुटतीन की काय म्हणून आणलीच नव्हती. आणि आज म्हणलं आता घेऊन येऊयात, कारण हार्दिकला खूप आठवण होते त्या अंड्यांची. सो मग आणली 1 डझन नाही, सॉरी 1 ट्रे आणला पूर्ण. आणि हे माझ्याकडे काही स्टोअर करायला कंटेनर्स आहेत. हे मी जवळपास माझं लग्न झाल्यावरतीच घेतले होते. म्हणजे 5-6 वर्षाचे आहेत बघा. डीमार्टवरतून त्यावेळेस खूप नवीन होते. आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत, पण हे माझ्याकडे आहे म्हणून ह्याच्यातच आपलं काम चाललं आहे. नंतर त्याला अंडं बनवून दिलं, कारण त्याला अंडी दिसली की त्याला असं म्हणजे काय माहिती काय होतं, इतकी त्याला अंडी खायला आवडतात. चला, बाहेरचं वातावरण इतकं छान पण आहे ना, की रोज आम्ही सवय लावली, मी आणि हार्दिकने. आम्ही रोज संध्याकाळी 1 राऊंड मारायला जातो, म्हणजे जातोच. खूप छान वाटतं आणि हार्दिकला पण खूप मजा येते. आणि एरिया पण ना आमचा आजूबाजूचा खूप फ्रेशनिंग आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला तर दाखवलंच, पण बाहेर जाऊन पण खूप फ्रेश वाटतं. त्याने जरासं दिवसभराचा थकवा पण जातो, वॉक पण होतो खास करून. आता ही माझी एक सवय झाली आहे, कामात काम करून घ्यायचं. म्हणजे इथं अंडं फ्राय होतं आहे, त्यात म्हटलं चला कुकर लावून घेऊयात. मग त्याच्या अगोदर तर मी भांडी लावून घेतली सगळी अशी. सो पटकन असं काम करून घ्यायला आता मला सवयच लागली आहे. कारण मी सवय करून पण घेतली आहे, कारण मग जर हळूहळू करायला गेलो ना की एक काम, तर मग कामं काय उरकत नाही आपली, आणि त्यातच आपण आहे ना टाईमपास करत राहतो. सो ही शेवटची साय पण होती, ती पण मी व्यवस्थित काढून घेतली, कारण तूप काढायला बरं पडतं. खरं तर मला स्टीलचा एक डब्बा घ्यायचा आहे. हा व्हिडिओ बघूनच मला आठवलं की मला तो स्टीलचा डब्बा मागवायचा आहे. बघू आता कधी मुहूर्त लागतो आहे त्याचा. सो हे सगळं आवरून ना कुकर झाल्यानंतर मी त्याला भरवलं आणि छान आम्ही बाहेर फिरायला गेलो. बघायची मस्ती. चला, 10 वाजलेत आणि सगळं झालं आहे. मगाशी बाहेरून आल्यानंतर पटापट सगळं आवरलं आणि त्याला जेव खाऊ घातलं. सो म्हणतो शूट नाही करत बसली, कारण शूट करत बसलं ना की सगळं काही आहे ना काम बाजूला राहतं आणि मग कॅमेरा सेट करा, हे करा ते करा. सो मी ते स्किप केलं. सो मी ना 2-3 पार्सल्स मागवले होते हार्दिकसाठी. एक एज्युकेशनल टॉईज आहेत, हे खूप सुंदर आहेत. म्हणजे ह्याच्याने मी सांगतेच काय काय आहे ते. सो हे पहिलं आहे अल्फा न्यूमरिकल, असं काही बिल्ड अल्फा. ओके, हे असे काही आपल्याला अल्फाबेट्स ह्याच्यात बनवता येतात. सो ह्याच्याबरोबर ना हे ब्लॅक कलरचा असा बोर्ड आहे, ज्याला 9 कलर्सचे असे स्टँड आहेत त्याच्यावरती. आणि
हे असे काही स्टिक्स आल्यात त्याच्याबरोबर. सो ह्या स्टिक्सने ना तुम्हाला अल्फाबेट्स करायच्या. म्हणजे हे बघा, हे असे हा झाला ते पटकन सापडत पण नाही. हा झाला एफ. आता सेल्फी कॅमेराने शूट करते त्याच्यामुळे ना हे उलटं दिसतंय, पण हा झाला एफ. असे सगळे अल्फाबेट्स तुम्ही करू शकता. सो याच्यावर वेगवेगळे शेप्स आहेत. हवं तर मी बॅक कॅमेराने पण दाखवते नंतर. सो हे असे शेप्स पण तुम्ही करू शकता. ही सगळी अल्फाबेट्स इवन मी 1 to 10 सुद्धा अप्लाय केलं आहे. सो खूप भारी आहे. ह्याच्याने म्हणजे आता त्याला पेन्सिल धरता येत नाही हे तर इतकंच खरं आहे, पण त्याला शेप कळायला लागला की हा ए असा काढायचा आहे. म्हणजे ए कसा बनतो की स्लँटिंग लाईन 2 मग मध्ये एक, म्हणजे आत्ताशी ए बी असे एवढं 2 अल्फाबेट्स कळले, कालच आले पार्सल. सो आत्ताशी आम्हाला 2 अल्फाबेट्स कळायला सुरुवात झाली. सो हे असं काहीतरी आहे. सो खूप भारी आहे. ह्याची मी प्राईज सांगते कारण आम्ही ओपन केलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते आणि प्राईससुद्धा तुम्हाला तिथून कळेल. सो खूप भारी आहे. हे फर्स्ट आहे. त्यानंतर मी मागवलं होतं हा एक, म्हणजे मी आधी पण एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की माझ्याकडं असे बोर्ड आहेत असे, ज्याच्यात अल्फाबेट, शेप्स, कलर्स, नंबर्स आणि बॉडी पार्ट्स असे 4 होते. आधी दाखवलं होतं आणि हा मी अजून एक मागवला आहे. इंडियाचा मॅप आहे हा. सो हे असे काहीतरी तुम्हाला पुट करायला लागतात त्या शेपमध्ये. सो हेही खूप छान आहे. माझ्याकडे ABCD ऑलरेडी आपल्याला रेकग्नाइज करता येते, सगळे येते. सो म्हणलं ॲडिशनल काहीतरी आता स्टार्ट करूया. सो मी इंडियाचा मॅप आणला आहे. त्यानंतर मी अजून एक घेतलं होतं, हां पझल्स. आता हे त्याने बिस्कटूनच टाकलं आहे सगळं. एक मिनटं दाखवते. ओके, हे असे काही पझल्स आहेत. बोर्ड आहेत. हे MDF बोर्ड आहेत. छान थिकनेस ह्याची अराउंड 3 ते 4 mm असेल, पण खूप छान आहे. आणि हे तुम्हाला ह्याच्यात ना छान एंगेज होतात. मग कुणाला स्क्रीनिंग कमी करायचं असेल ना, सो छान ह्याच्यामध्ये म्हणजे मोबाईल स्क्रीनिंग किंवा TV स्क्रीनिंग कमी करायचं असेल ना तुम्हाला, सो हे छान तुम्ही करू शकता. हे असे बोर्ड आहेत. सो ह्याच्यामध्ये छान तो आहे ना एंगेज होऊन जातो. मी आजच हे ओपन केलं आणि हा तर खेळत होता बराच वेळ. त्याला नाही जमलं, 1-2 मध्ये त्याला जमले, म्हणजे मी शेजारी बसून त्याच्याकडून मी करून घेतलं. पण नंतरचं मग मी कामाला गेले त्याच्यामुळे त्याला नाही जमलं. सो भारी हे सुद्धा. याच्यात टोटल 6 ॲनिमल्स आहेत. हां बघा, हा टायगर आहे आमचा फेवरेटवाला. हे असं काही टायगर आहे. सो छान एंगेज होतं ह्याच्यात. टोटल 6 ॲनिमल्स आलेत. खूप छान आलेत, मला फार आवडले. क्वालिटी वाईज पण खूप छान आहे. आणि ह्याची प्राईस माझ्या समोर आहे. सो ही नाही, ह्याच्यावरती दिसत नाही आहे. असो, टोटल 6 पीसेस आलेत. खूप छान आहे. सो नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठी रेकमेंड करू शकता एज्युकेशनल वाईज. आणि मी तुम्हाला आधी म्हणलं की माझ्याकडे असे हे आहेत बोर्ड्स. सो हे अल्फाबेट्स येतात, हे सगळे एकत्र करून ठेवलेत मी. आणि हे जुने झालेत, फार जुने झालेत. म्हणजे अशात 1.5-1 वर्ष झाले त्याला घेऊन. आणि आता हे कलर केले त्याने हाताने, पण हे त्याच्यामध्ये तो पुट करतो बरोबर. आणि सगळे नंबर्स A to Z तो रेकग्नाइज करतो ह्याच्यामुळे. सो हे खूप व्हॅल्युएबल वाटलं मला, म्हणून मी ॲडिशनल मॅप घेतला. तर हळूहळू मी जास्त अजून त्याच्यात इनपुट देईन. चलो असो, आता माझं आजचं इव्हनिंगचं रुटीन. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय.